दरवर्षी म्हणजे सालाबादाप्रमाणे आज हे 10वं वर्ष आहे की आपण सप्तरंग नारी शक्तीचे हा कार्यक्रम आयोजित करत असो। त्याच्यामध्ये हा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीपातीचा किंवा कोणत्याही स्पेसिफिक वर्गाचा कार्यक्रम नसो, हा फक्त आणि फक्त नारी शक्तीचा कार्यक्रम असतो। आपल्या दैनंदिन जीवनातली मरगळ कुठेतरी महिलांनी काढावी, एका सुरक्षित जागेवर त्यांना स्वच्छंद खेळता यावं, रंग खेळता यावेत, म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करत असतो। इथे कोरडे रंग असतात, जेवणाचं व्यवस्था असते। त्या कार्यक्रमाला आम्हाला सालाबादाला दरवर्षी राजूमामा भोडे असतील आमदार आम्हाला मदत करतात। आमचे विष्णुभाऊ बंगाडे, आमचे आता उपमहापौर असलेले मनोजभाऊ चौधरी असतील, साहस फाउंडेशन आणि भूमी फाउंडेशन म्हणजे वंदना पाटील आणि आम्ही आमचा ग्रुप मिळून हा कार्यक्रम आज ह्या वर्षी वंदनाताईंसोबत घेतला। दरवर्षी आपण वेगवेगळ्या संस्थांसोबत हा कार्यक्रम घेत असतो आणि सर्व महिला येऊन, तरुणी, मुली, वयस्क असतील, सगळ्या येऊन इथे अतिशय मनसोक्त आनंद लुटतात होळीचा। काही युवा वर्गाला काय सांगाल की घातक रंगाचा वापर टाळून पर्यावरणपूरक होळी खेळली, काय आवाहन केलं? रंग धुळवड ही आपली संस्कृती आणि आपले सण हे आपल्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा भाग आहे, पण त्यासोबत आपलं आरोग्य देखील महत्वाचं आहे। तर आजकाल होणारे जे कलर्स आहेत त्याच्यामध्ये केमिकलचे कलर्स येतात किंवा पाण्याचा दुर्वापर होतो, पाण्याची टंचाई निर्माण होते। त्यामुळे एक आदर्श आपण नवा पिढी किंवा माझ्या महिला भगिनींना सांगायचा प्रयत्न करतो, कमीत कमी प्रमाणात कोरडे रंग घ्यायचे आणि ऑर्गॅनिक कलर घेतलेले असतात, ज्याच्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि फक्त छान जेवायचं, खेळायचं आणि एन्जॉय करायचं, हाच एक मेसेज असतो। दरवर्षीप्रमाणे म्हणजे 10 वर्षापासून साहस फाउंडेशन च्या अध्यक्षा सरिताताई माळी कोल्हे यांच्या माध्यमातून तसेच यावेळेस भूमी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम इथे होतोय। नक्कीच साहस फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षोगंतीपासून हा इथे 10 वर्षापासून होतोय। सर्व महिलांना सुरक्षितेच्या दृष्टीने, युवती असेल, महिला असतील, ज्येष्ठ महिला भगिनी असतील, यांच्या अनुषंगाने एक नैसर्गिक कलर या माध्यमातून इथं कलरची उधळणी केली जाते आणि एक आनंद केला जातो, आनंद मनवला जातो। या शहराचे आमदार असतील आणि आमचे या शहराचे उपमहापौर मनोजभाऊ असतील, यांच्या सर्व सहकार्याने आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। नक्कीच सर्व वयोगटातील सर्व आमच्या ज्येष्ठ माता बंधू आणि भगिनींनी याच्यात आनंद घेतलेला आहे आणि यासोबत सर्व सुविधांचा अभाव या माध्यमातून जे असतो तो पूर्णपणे त्यासाठी केलेला असतो आणि नक्कीच हा आनंद हा द्विगुणित करण्यासाठी या नूतन मराठाच्या एक सिक्युरिटी असलेल्या या पटांगणात दरवर्षाप्रमाणे आनंदात आज होतोय।
मला खूप आनंद होत आहे की आमच्या इथे सरिताताई माळी आणि वंदनाताई पाटील यांनी सर्व महिलांसाठी आणि युवतीसाठी धुलीवंदनाचं आयोजन जे करतात दरवर्षीप्रमाणे ते खूप छान प्रकारे करतात. इथे सेफली महिलांना धुलीवंदनाचा आनंद मिळतो. त्यासोबत महिलांना डीजेचाही अरेंजमेंट असते, जेवणाची सोय असते आणि दोघी जणी खूप छान मेहनत घेतात आणि सर्व महिला आणि मुलींना खूप आनंद मिळतो. आणि दरवर्षी प्रमाणे आजही आम्ही धुलीवंदनचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणी इथे हजर आहोत. धन्यवाद. दरवर्षी म्हणजे सालाबादाप्रमाणे आज हे 10वं वर्ष आहे की आपण सप्तरंग नारी शक्तीचे हा कार्यक्रम आयोजित करत असो. त्याच्यामध्ये हा कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीपातीचा किंवा कोणत्याही स्पेसिफिक वर्गाचा कार्यक्रम नसो. हा फक्त आणि फक्त नारी शक्तीचा कार्यक्रम असो. आपल्या दैनंदिन जीवनातली मरगळ कुठेतरी महिलांनी काढावी, एका सुरक्षित जागेवर त्यांना स्वच्छंद खेळता यावं, रंग खेळता यावेत म्हणून आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करत असो. इथे कोरडे रंग असतात, जेवणाचं व्यवस्था असते. त्या कार्यक्रमाला आम्हाला सालाबादाला दरवर्षी राजमामा भोडे असतील आमदार आम्हाला मदत करतात. आमचे विष्णुभाऊ बंगाडे, आमचे आता उपमहापौर असलेले मनोजभाऊ चौधरी असतील, साहस फाउंडेशन आणि भूमी फाउंडेशन म्हणजे वंदना पाटील आणि आम्ही आमचा ग्रुप मिळून हा कार्यक्रम आज ह्या वर्षी वंदनाताईंसोबत घेतला. दरवर्षी आपण वेगवेगळ्या संस्थांसोबत हा कार्यक्रम घेत असतो आणि सर्व महिला येऊन, तरुणी, मुली, वयस्क असतील, सगळ्या येऊन इथे अतिशय मनसोक्त आनंद लुटतात होळीचा. काही युवा वर्गाला काय सांगाल की काचक रंगाचा वापर टाळून जी पर्यावरणपूरक होळी खेळली, काय आवाहन केलं? रंग धुळवड ही आपली संस्कृती आणि आपले सण हे आपल्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा भाग आहे. पण त्यासोबत आपलं आरोग्य देखील महत्वाचं आहे. तर आजकाल होणारे जे कलर्स आहेत त्याच्यामध्ये केमिकलचे कलर्स येतात किंवा पाण्याचा दुर्वापर होतो, पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे एक आदर्श आपण नवा पिढी किंवा माझ्या महिला भगिनींना सांगायचा प्रयत्न करतो, कमीत कमी प्रमाणात कोरडे रंग घ्यायचे आणि ऑर्गॅनिक कलर घेतलेले असतात ज्याच्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि फक्त छान जेवायचं, खेळायचं आणि एन्जॉय करायचं हाच एक मेसेज असतो. दरवर्षीप्रमाणे म्हणजे 10 वर्षापासून साहस फाउंडेशन च्या अध्यक्षा सरिताताई माळी कोल्हे यांच्या माध्यमातून तसेच यावेळेस भूमी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम इथे होतोय. नक्कीच साहस फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षोगंतीपासून हा इथे 10 वर्षापासून होतोय. सर्व महिलांना सुरक्षितेच्या दृष्टीने, युवती असेल, महिला असतील, ज्येष्ठ महिला भगिनी असतील, यांच्या अनुषंगाने एक नैसर्गिक कलर या माध्यमातून इथं कलरची उधळणी केली जाते आणि एक आनंद केला जातो, आनंद मनवला जातो. या शहराचे आमदार असतील आणि
आमचे या शहराचे उपमहापौर मनोज भाऊ असतील यांच्या सर्व सहकार्याने आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. नक्कीच सर्व वयोगटातील सर्व आमच्या ज्येष्ठ माता बंधू आणि भगिनींनी याच्यात आनंद घेतलेला आहे आणि यासोबत सर्व सुविधांचा अभाव या माध्यमातून जे असतो तो पूर्णपणे त्यासाठी केलेला असतो आणि नक्कीच हा आनंद हा द्विगुणित करण्यासाठी या नूतन मराठाच्या एक सिक्युरिटी असलेल्या या पटांगणात दरवर्षाप्रमाणे आनंदात आज होतोय. मला खूप आनंद होत आहे की आमच्या इथे सरिताताई माळी आणि वंदनाताई पाटील यांनी सर्व महिलांसाठी आणि युवतीसाठी धुलीवंदनाचं आयोजन जे करतात दरवर्षीप्रमाणे ते खूप छान प्रकारे करतात. इथे सेफली महिलांना धुलीवंदनाचा आनंद मिळतो. त्यासोबत महिलांना डीजेचाही अरेंजमेंट असते, जेवणाची सोय असते आणि दोघी जणी खूप छान मेहनत घेतात आणि सर्व महिला आणि मुलींना खूप आनंद मिळतो. आणि दरवर्षी प्रमाणे आजही आम्ही धुलीवंदनचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणी इथे हजर आहोत. धन्यवाद.